तुम्ही? संसारातली माणसं बोलतात. त्याला काल आम्ही अर्ध्या चड्डीवर बघितलं, मग तू कधी फुल चड्डीवर होतास? अरे तो श्रीमंत झाला, कबूल कर. पुन्हा आहे का, त्याचं वर्तमान कबूल कर, भूतकाळ पाहू नको. तुझा भूतकाळ बघ आणि वर्तमान काळ बघ. नोकरी लागत नाही तुला, तू त्याला नावं ठेवतो. नाही आमच्या देखवतो, आम्ही दोघं सायकलीवर असायचे, आत्ता तो मंत्री झालाय, तू का नाही झाला? सायकलीवर, एका सायकलीवर डबल सीट बसायचे, ठीक आहे ना. तो गेला ना हेलिकॉप्टरमध्ये, तू अजून तिथंच आणि पुन्हा उद्धट बोलतोय. हे चुकीचं आहे. प्रेम आहे ना, प्रेम आदर शिकवतं. बघा तुम्ही, मोठ्या घराण्यातल्या बायका 5 वर्षाच्या मुलाला आवाजावं बोलतात. भगवान बाबाकडे 10 वर्षाचा मुलगा जाऊ, नाही तर 5 वर्ष जाऊ, बाबा त्याला आवाजावं बोलायची. ही संस्कृती आहे आपली. ज्ञानेश्वरी वाचा, सभ्यता शिकवते. कसं बोललो, एक शब्द सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अरे तुरेचा नाही आहेत. याच्याही पुढं बोलतो तुम्हाला, कावळा शब्द उच्चारायला जरा बरा वाटत नाही ना. कावळा, आपण म्हणतो काय कावळा आहे, माऊलीला शब्द सहन होत नाहीत, त्याला सुद्धा प्रेमानं काऊ म्हणतात. काय म्हणतात ते? काऊ का म्हणतात माहिती का? हे ज्ञानोबराईचं अंतःकरण प्रकाशित होतं. आपण चांगल्या माणसाला नावं ठेवतो, ही आपली अवलाद आहे. आणि माऊली जो वाईट आहे त्याला सुद्धा असं गोंजारतात. काऊ शब्द लावून त्याचा कठोरपणा कमी करून त्याला प्रेमाने देतात. त्याला म्हणतात प्रेम. म्हणून तुम्ही प्रेमाने लग्न केलं, प्रेम सुख नाही मिळालं. अगोदर बरं वाटलं, गीता सांगते यत्तद अग्रे अमृतोपमम. सुरुवातीला बरं वाटतं, पण जेव्हा एकमेकाचं स्वरूप समजतं, सुख निघून गेलेलं असतं आणि प्रेम मेलेलं असतं. मग दोघंही कोर्टामध्ये जातात, वकिलाला फी देतात, आमचा डिवोर्स करून द्या. झालं, वाढले अंतरी काय. उद्धट बोलू नका. प्रेम सुख मिळवायचं असेल तर संतांच्या सान्निध्यात या. एक अभंग खूप सुंदर आहेत, भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका. हे जे प्रेम सुख आहे ना, हे अनिकाला कळत नाहीत. पंडित वाचका ज्ञानी असे. मला आजही पाहतो जेव्हा मी ही सगळी समोर बसलेली जी शेतकरी माणसं आहेत, तर सुखी आहेत. 2 पोतं ठेवलेले आहेत घरामध्ये, काही झालं तरी 2 माणसं आलं वाढले तरी काही वाटत नाहीत. शिकलेली माणसं, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, 10-10 महिने युरोपमध्ये, लंडनमध्ये, अमेरिकेत सूर्य उगवत नाही महाराज. 10-10 महिने. का लोक अमेरिकेला पळतात माहीत नाहीत. घराच्या पुढं निघलं की बर्फ साठलेला असतो कमरे इतका, आणि उठले की पळे. अरे किती श्रीमंत आहे आपला भारत. ऋतू आहे आपल्यामध्ये, पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, आणि वेळेवर आहे सगळं. नाही, सुख याच्या नशिबात नाही. निघाला तिकडं, आणि तिकडं जाऊन काय करणार आहे महाराज? तुम्ही फुलसांगवीचे आहात, ही गाव सोडून दुसरीकडे जा, तुम्हाला मान नाही मिळणार. देश सोडून गेल्यावर कुत्रं विचारत नाही महाराज तुम्हाला. एक रामचंद्र प्रभूचा शब्द आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणा, माझ्यासाठी माझी आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा मोठी आहेत. हे रामचंद्र प्रभू आहेत. ही विनम्रता आहेत, हे सुख आहे, हे वाढलं म्हणून तुकोबराय म्हणतात, अंतरामध्ये प्रेम सुख वाढलं. त्यांना विचारून नेमकं काय केलं तुम्ही? तुका म्हणे माझं न घडता सेवा, तुका म्हणे माझं न घडता सेवा, तुका म्हणे माझं न घडता सेवा, तुका म्हणे माझं न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा बोधा बाला, पूर्व पुण्य ठेवा बोधा बाला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो
सांभाळा उत्तरी पूर्व पुण्य ठेवा पूर्व पुण्य ठेवा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. कशामुळं? काही नाही, त्यांच्या मनात आलं. मज न घडता सेवा, संतांची सेवा करण्याचा योग जीवनात आला नाही. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, जे काही माझं बँक बॅलन्स असेल, पुण्य असेल, ते उदयाला आलं आणि संतांचं ज्ञानेश्वरीचं सानिध्य लागले. तुकोबाराय म्हणतात, कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा, पुण्य असल्याशिवाय काहीही होत नाही. संतांची भेट तर सोडूनच द्या, पुण्य पाहिजे म्हणजे पूर्व पुण्य ठेवा, हीच माझी सर्व जोडी. पूर्व पुण्य ठेवा, ओढ, काहीतरी चांगलं केलं पाहिजे ना. मला सांगा, जी माणसं म्हातारी झालेली आहेत आणि काहीच केलेली नाहीत, त्यांना सुख मिळेल का? पोरं म्हणतात शिकलेली, बाबा गावातच थांबा, मी पैसे पाठवत जाईल. ही ब्यात शहरामध्ये ही दुखी, आणि शहरात आल्यानंतर पुन्हा अवघड आहे महाराज. काही काही माणसं तर मला एवढी वेगळी देतात, ते सुखी नाहीत. मराठी आहे का? ते सुखी नाहीत, दुसऱ्याचं सुख सहन नाही होत, जळतात अशा अंतःकरणामध्ये. बघितलेत ना तुम्ही? सहनच नाही होत. चप्पल चोरणार, गाडी उभी असली ना चांगली, खेळाय घेणार. काही काही माणसं आहेत असं रस्त्याने खेळ टाकतात, गाडी पंक्चर झाली, आनंदी होतात. नाही कळालं? पुढचं बोलतो तुम्हाला, चांगली गाडी दिसली ना, म्हशी राखणारे लोक म्हशीमध्ये टाकतात. अनुभव आला का तुम्हाला? काढणार नाही ते, असं बघणार, रस्ता तुझा आहे का? हे बरं, म्हशी टाकतात मध्ये तर ठीक आहेत, काय काय रेड्यासारखे उभे राहतात. आपल्याला जायचं असतं, रस्ता त्यांच्या बापाचा आहे का? बोला ना. आडवं येऊ नका, प्रगती होणार नाही. जाणारा माणूस तुम्हाला चुकून पुढे निघून जाईल. तुम्ही रेड्यासारखे तिथंच आलेल्या माणसाला चुकीचं आहे. दुःख देऊ नका, सुख द्या. शब्द लक्षात आला? सुख. आणि याच्यासाठी लागतं पूर्वपुण्य. हे सुचण्यासाठी हे 700 कोटी जग भरलेले आहेत. कोण दुःखी आहेत, कोण कुणाचा विचार करतं जगामध्ये? पण जो पुण्यवान आहे त्याला योग्य सुचतं. पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. कैसा सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. पावलो चरणी पावलो, आज भेटले माझे, आज भेटले माझे
चरण पावलो